तर भाजपाचा 47वा स्थापना दिवस आहे। या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हे केले गेले। मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये ध्वजारोहण पार पडलं। यावेळेस भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केशव उपाध्ये यांच्यासह इतरही भाजपाचे नेते हे उपस्थित होते। भाजपाच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। सामान्य कार्यकर्त्यांपासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास फक्त भाजपामध्येच शक्य आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे। देशाला वसुदैव कुटुंबम या विचारधारेबरोबर घेऊन जाण्यासाठी गाव खेड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा देशातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला। आज आम्ही सर्वजण ती प्रथा आणि परंपरा पुढे नेण्याचं काम करतो। 1980 ला भाजपाची स्थापना मुंबईतच झाली आणि आज देशातला सगळ्यात पहिलं फ्लॅग होस्टिंग ध्वजवंदन हे मुंबईत महाराष्ट्रातच पुन्हा एकदा झालं। त्यामुळे महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा देतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। प्रखर राष्ट्रवादाची आणि विकासाची भूमिका घेऊन 1980 साली सुरू झालेला प्रवास आज आपण बघतोय। त्यावेळी जे अटलजींनी स्वप्न बघितलं होतं, सूरज उगेगा अंधेरा छटेगा कमल खिलेगा, आज ते सिद्ध झालेलं दिसतंय।